मासाळे सर नमस्कार. नमस्कार. माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. या चर्चेच्या निमित्ताने मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खर तर मी असं ऐकलं की मोलमजुरी करून तुम्ही आज राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, परंतु तुमची पार्श्वभूमी जी कौटुंबिक पार्श्वभूमी राहिली ती फार हलाखीची राहिली. कधी मोलमजुरी करून तुम्ही या क्षेत्रामध्ये आज या सांगली शहरामध्ये नाव कमवलेलं आहे. या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी तुम्ही काय सांगाल? तुमची वाटचाल लहानपणीपासून आतापर्यंतची कशा पद्धतीची राहिली? चाकरी म्हणून एक पद्धत असते. चाकरी बरोबर. तसे आमचे वडील कुठेतरी एक दोन गावात असं चाकरीला पण होते. तर त्यातनं आम्ही मोलमजूर करत करत इकडे खडतळीचा प्रवास करत करत इथं आज सांगलीत आहे. आणि व्यवसायाच्या निमित्तानं चांगली असं जतला गेलो. नक्की. जतला 1 वर्ष 2 वर्ष राहिलो. मग तिथनं मग इकडे बबन रणधीर म्हणून आमचे मामा आहेत, आमचे आजोबा आहेत नारायणराव रणधीर. त्यांनी आम्हाला इकडे बोलून घेतलं. तात्यासाहेब महाराज गणपती संस्थांची जमीन होती त्यांच्याकडे 12 एकर करायला, शेत करायला सगळं. मग तिथं मोलमजुरीची आम्ही कामं करत होतो. म्हणजे ही जी पळापळ आहे म्हणजे व्यवसायाच्या निमित्तानं ते अगदी लहानपणापासून होतं. लहानपणापासूनच अगदी 11 वर्षापासून. सांगलीमध्ये कशा पद्धतीने आलं? जसं उल्लेख तुम्ही केला सांगली जिल्ह्यातच आहे, पण सांगली शहरामध्ये आमच्या आजोबांनी मला बोलून घेतलं, म्हणजे आमच्या आईला बोलून घेतलं. आई बरोबर आम्ही सगळं कुटुंब आलो. मासाळे सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा. खर तर मी असं ऐकलंय की अगदी हलाखीच्या परिस्थितीमध्ये प्रवास करून तुम्ही इथपर्यंत आलात. तुमच्या आई वडिलांनी मोलमजुरी केली, त्याच्यानंतर जत सारख्या शहरामध्ये तुम्ही वास्तव्य केलं आणि त्याच्यानंतरचा हा प्रवास आज सांगली या ठिकाणी येऊन थांबला. या तुमच्या पार्श्वभूमीविषयी काय सांगाल? आमचे आजोबा नारायण रणधीर हे इथे भीमनगर झोपडपट्टीमध्ये राहत होते आणि त्याने आम्हाला इथे एक झोपडपट्टीमध्ये 10 बेडाची खोली दिली ती राहायला. मग त्यावेळी मग वडील मजूर करून सकाळी काम करणे आणि संध्याकाळी बनवून खाणे हे इतकंच होतं सगळं. म्हणजे अगदी हातावलं पोट हातावर गेलं तरच मिळेल अशा अवस्था. बरोबर. पण त्याच्यानंतर अगदी त्या परिस्थितीतून जसं मी म्हटलं की सांगलीकडे इथं येऊन राहण्यामागचा उद्देश काय? इथं सांगलीमध्ये आला, आज तुम्ही कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये कार्यरत आहात. हा प्रवास कसा झाला त्याबद्दल काय? मग आमचे मामा बबन रणधीर प्लॉटिंगचं काम करत होते. बरं. त्यांच्यावर आम्ही कुठं काटेतोड, कुठं डांब लाव, कुठं ते प्लॉट मोज असे कामं करत करत ते प्लॉटिंगचं मी काम शिकलो. म्हणजे खर तर जसं आपण म्हटलं की हलाखीची परिस्थिती आहे, मोलमजुरी करून आपण शिकला. मग या सगळ्यामुळे शिक्षणावर परिणाम झाला? या परिणाम झाला की म्हणजे शिकता आलं नाही, शिकायची इच्छा होती, शिकता आलं नाही. मग ती जी परिस्थिती तुमची होती त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपण म्हणलं की या प्रभागामध्ये तुम्ही वास्तव्याला आलात, मग तुमच्या ज्या परिस्थितीवरून आज प्रभागामध्ये जे काय तुमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये सांगलीच्या आज तुम्हाला दिसतंय, तुम्ही लहानपणी ज्या गोष्टी अनुभवल्या त्या लोकांच्या आयुष्यामध्ये नको आहेत अशा पद्धतीची काय विचारधारा तुमची आहे की बाबा आज राजकारणामध्ये येण्याचा तुमचा हेतू काय मुळात ते गरजेचं आहे? काही कामं आम्ही येणे प्लॉटिंग वगैरे करत होतो. त्यावेळी मामा म्हणत होते आपलं काम होत नाही. मग त्यावेळी भाऊंच्याकडे जरा जाऊन आहे म्हणलं, मदन भाऊंच्याकडे कुठले अधिकारी काम करत नाही. त्यावेळेला मी सांगत ते मग अधिक राजकीय नेत्यांचा फोन केला की लगेच कामं व्हायची त्यावेळेला. आज खरं फोन केल्यावर लगेच कामं होतात. नंतर मी म्हणलं आपण पण जरा राजकारणाकडे जरा लक्ष घालूया. म्हणजे मदन भाऊंच्या विचारसरणीचा आमच्या अडल ते मदन भाऊ, स्वर्गीय मदन भाऊ पाटील सर, नक्कीच त्यांचं काम या भागामध्ये खूप खाण्याजोग आहे. तुमच्या राजकीय प्रवासावर बोलताना मगाशी आपण उल्लेख केला की स्वर्गीय मदन भाऊ पाटील असतील किंवा या प्रभागातील तत्कालीन नगरसेवक मोना कुर्णे असतील, यांनी आपल्याला फार मदत केली तुमच्या राजकीय सामाजिक वाटचालीमध्ये. त्यावेळी ज्यावेळी आम्ही राजकारणात आलतो त्यावेळी काँग्रेसचे ते शहर अध्यक्ष होते मुन्ना कुर्णे साहेब होते. त्याने आपल्याला गाईडलाईन केलं. ते गाईडलाईन कशा स्वरूपात काय सांगा? कशा स्वरूपात म्हणजे बाबा हे पद घे, काँग्रेस आपलं राजकीय सपोर्ट असला की माणूस पुढे जातो किंवा त्याला सपोर्ट मिळतो, कामं होतात. कशा कोणकोणती पदे आजपर्यंत आपण घोषवलेली आहे? अनुसूचित जाती जमाती सांगली शहर अध्यक्ष काँग्रेसचं ते मला ते मदन भाऊनी सांगितल्यानंतर तुम्ही मला पद दिलं. त्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीसाठी आपल्या भरीव कामात भरीव काम, रस्ते गटारी हे ते सगळं आपण मंजूर करून घेतले. त्यावेळी त्यांचा पाठपुरावा करून अण्णा फाउंडेशनचा एक विषय मी ऐकला की अण्णा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य तुमच्या नेतृत्वाखाली होत आहे, त्याबद्दल काय सांगा? अण्णा फाउंडेशनच्या माध्यमातून मला प्रत्येक ठिकाणी आवड आहे की कोण गरीब असू दे, अनाथ मुलं असू दे, कुठल्या शाळकरी मुलांना जर काही साहित्य कमी पडत असलं तर तिथं द्यायचं.
नुसतं अशोक मासाळून दिलं असं म्हणलं तर ते एवढं पुढं अण्णामोक्ष फाउंडेशनच्या कुठल्या माध्यमातून आलं तर ते जरा वेटेज पडते आणि त्यांना बरं पण वाटतंय ते. इथून पुढच्या काळामध्ये अण्णा फाउंडेशनच्या माध्यमातून असेल किंवा आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय, लोकांच्या पाठबळावरती असेल, सामाजिक कोणतं काम तुम्हाला असं करायचं आहे की बाबा लोकांनी त्याला नावाजलं पाहिजे किंवा ते जे काम आहे आपण करणार आहे ते लक्षात राहिलं पाहिजे लोकांच्या, असं कोणतं काम आहे का, असं तुम्हाला काय वाटतं? प्रभाग 10 मध्ये जे ओपन पीस आहेत त्या प्रत्येक ओपन पीस मध्ये जर आपण योगा शेड एक केलं आणि ओपन जिम केले किंवा चांगला सरकारी दवाखाना मल्टीप्लस असं वारणालीला एक आता 8 नंबर वार्डात एक झाला आता ओपनिंग, म्हणजे ओपनिंग आहे आता ते तयार झालाय, सोसायटी तयार झालाय. तसेच प्रभाग 10 मध्ये मोठं हॉस्पिटल व्हावं ही माझी अपेक्षा आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज तुमचं एक विजन आहे बाबा या प्रभागामध्ये असणारे किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेले जे काही मोकळी मैदान आहेत त्यांना डेव्हलप करायचं, त्याला डेव्हलप करायचं. वैद्यकीय सेवा लोकांच्या पर्यंत आपल्याला शिवाजी स्टेडियम आहे त्याची दैनंदिन आवश्यक झालंय, साईडचं कंपाऊंड पडले ते पूर्ण सुसज्ज करून तिथे चांगली जिम बांधून मुलांसाठी जे स्पर्धेसाठी मुलं जे तयार होतात तिथे खेळाडू त्या खेळाडूंच्या साठी आपण पाठबळ द्यायचं, तिथं काय लागेल ते त्यातला उभं करायचं शासनामार्फत महापालिकेच्या माध्यमातून. आता सांगली हे शहर आहे, मग अलीकडच्या काळामध्ये पुण्या मुंबईमध्ये जसं सोसायटीचं एक हे आलंय तशा पद्धतीने सांगलीमध्ये आम्ही ज्यावेळी बघतो आता सोसायटी असतील किंवा अपार्टमेंट असेल अशा पद्धतीचं आता सोसायटी आहे. तुम्ही आता ते माहिती आहे. या सोसायट्यांच्या काय अडचणी असतील या क्षेत्रामध्ये? सोसायटीच्या अडचण प्रचंड आहेत. तिथं जर खाली पुराचं पाणी आलं तर तिथं जे पाणी येते त्यावेळी पुराचं जे किट असतं ते किट तिथे अवेलेबल पाहिजे, फायर ऑडिट पाहिजे, तिथं फायरचं काय झालं तर त्याचं सुविधा करून तिथे ठेवल्या पाहिजेत महापालिकेनं. मग आपल्या अण्णा फाउंडेशन जे आहे त्याच्या माध्यमातून याच्याबद्दलचा अवेअरनेस आपण लोकांच्या मध्ये देतात. तेही काम आपल्याला काम करणार. गोरगरिबांच्या आता खरं तर शहरी भागामध्ये बऱ्यापैकी लोक नोकरदार असतात, काही लोकांचा उद्योग असतो. गोरगरीब लोक सुद्धा मी खरं तर या प्रभागामध्ये ज्यावेळेस पडलो अनेक समस्या आहेत, गोरगरीब लोकांच्या समस्या आहेत. या लोकांना बाबा आपला एक मसिहा जसं आपण म्हणूया की या प्रभागामध्ये मी लोकांच्यासाठी काहीतरी करणार आहे. खरं तर आपला कार्यक्रमच माझा प्रभाग माझी जबाबदारी, आणि ती जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पेलताय. खरं तर आज तुम्हाला संधी आहे, तुम्ही नगरमध्ये मी लहानाचा मोठा झालो त्यामुळे मला इथल्या समस्या सगळ्या काय आहेत ते मी जाणून आहे, कोणून केले सगळं थोडक्यात. नक्की. भीमनगर हा कॉन्सेप्ट काय, म्हणजे या जाती धर्माची लोक याच्यामध्ये आहेत, म्हणजे परिस्थितीने लोक वाढतायत हे विस्तृत करून सांगितलं तर फार छान होईल. बौद्ध समाज जास्त आहे त्या प्रभागामध्ये, त्या प्रभागामध्ये बेसिक कॅटेगरीचे सगळे. खरं तर बौद्ध समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून शासकीय योजना आहेत, अनेक वेगवेगळे निधी सरकारतर्फे येतात, परंतु तिथे पोहोचत नाहीत असं काही काही त्यातले आमची जे आहेत अशिक्षित असल्यामुळे की नाही त्यांना तेवढे नॉलेज नसते मजूर काम करणे आणि गरीब असणे. काही त्यातले शिकलेले ते लाभ घेतात, म्हणजे ते पाठपुरावा करत नाहीत, आपल्यासाठी आले ते माहिती होत नाही. अशासाठी त्याला त्यांचा खरं तर लढवाई नेता असं एक तयार होऊन माझ्यासारखा एखादा लढवाई नेता तयार होऊन त्याचा ते कॅम्प लावून त्याचा पाठपुरावा करून शासनाचे टीम तिथं बसवले त्या जागेवर, म्हणजे जिथं झोपडपट्टी आमचा भाग आहे भीमनगर, म्हणजे थोड्या भीमनगर मध्ये एक बैठक आढावा बैठक लावायची. तहसीलदार असू दे, पुनर्वसन अधिकारी जिल्हाधिकारी असू देत, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे हे मागणं समाज कल्याणच्या माध्यमातून ते सगळं पाठपुरावा करायला लागतंय. उद्योग भवन मधून पाठपुरावा करायला लागतो, सिलाई मशीन असू दे, ब्युटी पार्लरचं असू दे, बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे याचा पाठपुरावा असेल किंवा या सगळ्या पाठपुरावा करणार आम्ही, त्यातलं सगळं नॉलेज आहे आम्हाला. म्हणजे लोकांच्या मध्ये थोडक्यात काय तर लोकांच्या मध्ये तो अवेअरनेस अशिक्षित लोक असल्यामुळे फारसं त्याच्यामध्ये लक्ष देत नाही आणि सकाळी उत्तर 9ला जातात कामाला, 6ला घरी येतात. मग ते दिवसभराचं काय त्यांच्या डोक्यात नसतं. शासन दरबार आपली दखल कोण घेणार असं असतं, बरोबर. आणि मग त्या निमित्तानं तुम्ही निस्वार्थी काम करणारं जर त्यांच्या मागे खंबीर कोणतं नेतृत्व असलं तर ह्या गोष्टी घडू शकतात. आणि जे नेतृत्व जे करणार आहे तो निस्वार्थी असला पाहिजे. मला खरं तर याच्यावरून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. निस्वार्थी तुम्ही म्हटलात, ज्या वेळेला माणूस काम करत असतो त्याचा भाव खरं तर लोकांना समजत नाही. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे लोक काम करतात त्याची टीका फार होतात. टीका टिप्पणी खूप झालीत, माझ्यावर पण झालीत. कशा स्वरूपाचे झाले? आता मी कुठे एका शाळेत जाऊन दिली की याचा काहीतरी 2 नंबर व्यवसाय असेल म्हणून वेळ दिलाय, असं पण होत होतं. मग आम्ही अण्णा फाउंडेशन का उभं केलं की बाबा
ते लोक वर्गणी ते गोळा करून मी देत आहे असं स्वतः जरी दिलो तरी लोक वर्गणी ते दिले म्हणजे ती बसायची. आणि एक आम्ही अर्धा जण बरोबर घेऊन देणार, त्याला एक वर्गण दिला ह्याला एक वर्गण दिला असं सांगून ते देत होतो. का तर टीका टिकलेलं उत्तर हे झालंच. पण ह्या टीकेकडे बघता कसं तुम्ही? या टीकेला आम्ही तिकडे निगलेक्टच करतो. टीकेकडे जर लक्ष द्यायचं हत्ती चले तो काय ते बाजार असं एक म्हण आहे, बरोबर. त्याला त्यात काय लक्ष पूर्णपणे काम करत राहायचं, टीकेकडे पाहायचं अजिबात नाही, अजिबात नाही. माशाळे सर, माझा खरं तर नंतरचा प्रश्न असा आहे की मगाशी आपण उल्लेख केला की मला हॉस्पिटल्स आणायचे आहेत, शाळा इथल्या सुधारायच्या आहेत, तरुणांच्या हाताला काम द्यायचंय, बरंच आपण बोललोय. या प्रभागाला, प्रभाग क्रमांक 10 जो सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतो, या प्रभागाला भविष्य काळामध्ये कसं पाहायचंय तुम्हाला? काय विजन प्रभागामध्ये 22 नंबर एक शाळा आहे, 38 नंबर आहे, दडग्या स्कूल एक आहे, 26 नंबर एक शाळा आहे, जिल्हा परिषदेची नाही, महापालिकेच्या अंडर शाळा, शिक्षण मंडळाच्या अंडर आहे, बरोबर. तर त्या शाळेमध्ये पटसंख्या नाही आहे, म्हणजे शिक्षक कमी आहेत, शिकणारे विद्यार्थी कमी आहेत. 500 पट असणारा शाळा 38 नंबर आता 60-70 वर येऊन बसलाय. इंग्रजी शाळांचं हे वाढल्यामुळे, मराठी वाढल्यामुळे, बरोबर. आता जे IAS अधिकारी झाले ते सगळे ह्याच्यात मराठी शाळेमधून झालेत. तरी सुद्धा ही शाळा मराठी शाळा असून ह्या शाळेमध्ये जे क्वालिफाईड सगळं पाहिजे, त्या शाळेला जी सुविधा पाहिजेत ते नसल्यामुळे लोक डायव्हर्ट होतात. जर मला आमच्या सर्व समाज बांधवांनी जर माझ्या पाठीशी खंबीरपणे जर राहिले आणि योग्य ते माझ्या पाठीशी राहून माझ्या जे कार्य करणार आहे इथून पुढच्या काळात, तर इलेक्शनला उभे राहू दे, माझ्या खंबीरपणे पाठीमागे राहून मला जर विजय करून दिले तर ह्या सगळ्या गोष्टी, शाळेच्या ज्या गोष्टी आहेत ते शाळांनी एसी शाळा करून सगळं, म्हणजे प्रभाग CBSE इंग्लिश मिडियमची शाळा, इंग्लिश मिडियम वर्गांच्या सुद्धा माझ्या खडतर प्रवासामुळे मला शिक्षण मिळालं नाही, बरोबर. खरं माझी परिस्थिती अशी आहे की मी रोज वर्षाला 10 लोकांना मी शाळेचा खर्च देऊ शकतो. खरं तर मी त्या मुद्द्यावर येणार होतो. खरं तर परिस्थितीमुळे माशाळे सरांना शिक्षण घेता आलं नाही, पण आपल्या प्रभागातील मुलांना तशा परिस्थितीला सामोरं जाऊ लागू नये आणि भविष्य काळामध्ये त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं, चांगल्या पदावरती चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या पदावरती जावं, ही तळमळ खरं तर मी आज त्यांचा इंटरव्ह्यू ज्यावेळी घेतो त्यावेळी मला जाणवते. आणि हेच काम या प्रभागातल्या लोकांच्यासाठी त्यांना करायचंय. आणि त्याच पद्धतीचं आवाहन की माझ्यावर विश्वास ठेवा, मला जे मत मिळेल, मला माझ्यावरती लोकांनी ठेवलेला विश्वास मी वाया जाऊ देणार नाही, अशा पद्धतीचंच खरं तर मत या निमित्तानं माशाळे सर व्यक्त करतात आणि ते मला जाणवत आहे. माशाळे सर, मगापासून आपल्या तुमच्या शिक्षणाचा उल्लेख झाला की बाबा परिस्थितीमुळे मला शिकता आलं नाही, तर समजा त्या काळी तुम्हाला शिकायला मिळालं असतं तर तुमची शैक्षणिक वाटचाल कशी असते? काय व्हावं वाटत होतं लहानपणी तुम्हाला? इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर व्हायचं, बिल्डिंगा बांधायचे. तर शिक्षण जरी नसलं तरी आज तुम्ही कन्स्ट्रक्शन आता सुद्धा बांधतोय मी, म्हणजे इंजिनियर तुमच्या हाताखाली काम करत होता. पण शिक्षण घेऊन तुम्हाला इंजिनियर व्हायचं होतं. पण त्या सगळ्या अल्प शिक्षणाचा आता कुठेतरी थोडस खंत वाटते की बाबा शिकलो असतं बरं झालं. खूप खंत वाटते. आता कुठला अर्ज इंग्लिश मध्ये काय अर्ज भरायचा असला, कुठं पासपोर्ट काढायला गेलो काय तर दुसरा माणूस बरोबर घेऊन जायला लागते, बरोबर. असं जरा खंत वाटते. मला तुमच्या बोलण्यातून जाणवतंय की ती जी खंत आहे, म्हणजे बाबा मला शिक्षण मिळालं नाही आणि इथल्या लोकांनी शिकलं पाहिजे, भविष्यातल्या पिढीने शिकलं पाहिजे आणि तुमच्या परिस्थितीमुळे ते शिकता आलं नाही पाहिजे. खरं तर जी लोक आज शिकलेली आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एवढी तळमळ नाही की बाबा मी शिकलो, मी आज सक्षम आहे, 2 लोकांना मी शिकवू शकतो. जसं तुम्ही मगाशी म्हणलात की 10 लोकांना शिक्षण देण्याची माझी आज कॅपॅसिटी आहे, हा फार उदात्त भावना आहे. आणि या निमित्तानं आज तुम्ही वाटचाल करताय. शिक्षणाच्या मुद्द्यावरती ज्यावेळी आपण बोलतो आणि मगाशी ज्यावेळी तुम्ही उल्लेख केला की मी भीमनगर जो आहे या प्रभागामध्ये त्याचं नेतृत्व करतो. खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं पाईक असणारा हा समाज 100% आज कुठंतरी अशिक्षित राहिल्यामुळं किंवा समाजानं त्यांना दुय्यम स्थान दिल्यामुळं आज कुठंतरी समाजाच्या एका कोपऱ्यात आहे असं म्हटलं तर आपण म्हणूयात. या समाजासाठी तुमचं विजन काय आहे? ते महापुरुष आमचे बाबासाहेब आंबेडकर, नक्कीच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जे 2 वाक्य वापरले की शिका आणि संघटित व्हा, बरोबर. हे त्याच्यावरच तुम्ही त्या विचाराला धरूनच तुम्ही पुढचं पाऊल चालवा. निर्व्यसनी राहा, जेणेकरून आपल्याला शिकाय जे तुम्ही मावा गुटखा बाकी व्यसनाकडे जे लोक खर्च करतात ते पुस्तकाला खर्च केलं तर पुस्तक हे आयुष्य वाढवतं, बरोबर.
व्यसन आयुष्य कमी करतं. हे एवढं पूर्ण समाजाने आमच्या नवीन वसाहत, शाहूनगर, भीमनगर या सर्व आमच्या बांधवांनी लक्षात ठेवावं आणि इथून पुढे वाटचाल ठेवावी ही माझी विनंती आहे. बरोबर, नक्कीच. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलं की तुमच्याकडे 1 रुपया असेल तर त्यातल्या अर्ध्या पैशाची भाकरी घ्या आणि अर्ध्या पैशाचं पुस्तक घ्या असं म्हटलंय. त्यामुळे तुमच्या बोलण्यातून खरं तर मला शिक्षणाविषयीची तुमची जी असणारी तळमळ आहे ही दिसून येते. आणि माशाळे सर खरं तर प्रभागातल्या नागरिकांना तेच आवाहन करतात की शिका, संघटित व्हा आणि शिक्षण घेऊन उच्च पदस्थ काम करा, मोठ्या पदावरती जावा आणि आपल्या प्रभागाचा, आपल्या गावाचा, आपल्या सांगली शहराचा प्रामुख्याने विकास करा. अशा पद्धतीचीच त्यांची तळमळ या निमित्तानं दिसून येते. माशाळे सर, एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. राजकारण आणि समाजकारण म्हटलं की थोडस जातीय समीकरणाचं त्याला वेळ येतं. या प्रभागामध्ये काम करत असताना त्या जातीय समीकरणाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? आमच्या ह्या प्रभागामध्ये 10 मध्ये जास्ती करून बौद्ध समाज आहे आमचा, एससी कॅटेगरी सगळी. मग बाकीचे मराठा असतील? मराठा एक 4000 आहेत. बरं, ठीक आहे. बौद्ध समाज झाला, मराठा समाज झाला, आणखीन इतरही जातीचे लोक असतील किंवा सर्व समाज 4 आहे. वडर समाज 4000 आहे. आणखी बौद्ध समाज एक 6-7 हजार पर्यंत आहे. आणि गुजर मारवाडी हे धरून 2000 आहेत. कुंची समाजाचं पण कुंची कोरी समाज एक 1500 आहे. ह्या सगळ्यांना बांधव समाज 2000 आहे. बर, हा जो विविधांगी खरं तर ही जी समाजाची लोक आहेत त्यामुळे या प्रभागामध्ये बांधून, आता तुम्ही त्यांचे नेते आहात, भविष्य काळामध्ये तुम्ही त्यांचा नेता नाही, कार्यकर्ता आहे. पण अहोरात्र जनतेसाठी मी आपल्या बांधवांसाठी करणार. हा, ज्या समाजाचा आता तुम्ही उल्लेख केला, वेगवेगळ्या समाजाची संख्या या प्रभागामध्ये आहे, या सगळ्यांना संघटित करून ठेवण्याचं काय गुपित तुम्ही सांगा? प्रभाग समाज हा 12 बलुतेचा असल्यासारखा आहे. सगळ्या समाजाची लोक आहेत. बरोबर, सगळ्या समाजाबरोबर माझं बसणं होत नाही. आमचे वडर समाजाचे असू देत, बौद्ध समाजाचे असू देत, गुजर समाजाचे असू देत, जैन समाज असू दे, माळी समाज असू दे, सगळ्यांच्या बरोबर माझं बसणं होत नाही. सगळ्यांच्या बरोबर येणं झालंय. त्यामुळे सगळे मी त्यांना मानतो, त्यांनी मला मानतात. मी हा प्रश्न का विचारला, कारण भविष्य काळामध्ये तुम्हाला सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये नगरसेवक म्हणून नामांकन दाखल करणार आहात आणि भविष्य काळामध्ये त्यांचं नेतृत्व करणार आहे एक नगरसेवक म्हणून. ह्या प्रत्येक समाजाच्या अडीअडचणी तुम्हाला ज्ञात आहेत? घ्यात 100%. त्याच्यासाठी भविष्य काळामध्ये तुम्ही आज या खरं तर इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्या समाजाला तुम्ही काय आवाहन कराल? ज्या समाजाचे जिथलं जे काय अडचणी असतील ते जे त्यांनी सांगतील हे आम्हाला इथं कमतरता आहे, ते आम्ही शासनाकडनं, महापालिकेकडून पाठपुरावा करून महासभेत त्याचा आवाज उठवून त्याचा निधी मंजूर करून ते आम्ही काम सुरळीत लावू शकतो. ती तडीची लावू शकतो, त्याची अंमलबजावणी करू शकतो. मासाळे सर, इथल्या जातीय सलोख्यावरती आपण बोललो, जातीय समीकरण जे आहे त्याच्यावरती आपण बोललो. या प्रभागाची रचना कशी आहे? म्हणजे आता आमचा हा भाग मला भीमनगर आहे, पुढे टिंबर एरिया आहे, त्यानंतर पुढे सोमवार बाजार परिसर आहे, रेल्वे स्टेशन परिसर आहे, वांगीकर प्लॉट आहे, एकता कॉलनी आहे, सुरुटाकी परिसर आहे, माळी गल्ली आहे, कॉलेज कॉर्नर परिसर आहे, अंबाई नगर आहे, गायत्री नगर, इंद्रप्रस्थ, कलानगर, त्याच्याकडं आमचा जासूद मळा आहे, तात्यासाहेब मळा, हा परिसर सगळा आहे. संभाजी कॉलनी आहे. साधारणतः या प्रभागाचं लोकसंख्या म्हणजे प्रभाग रचनेमध्ये ज्यावेळेला आपण येतो ते लोकसंख्या साधारणतः किती असेल? 22,000च्या प्लस आहे. 22,000च्या प्लस लोक या ठिकाणी विविध जाती धर्माच्या, विविध जाती, 12 विविध व्यवसाय करतात, विविध व्यवसाय करणारी लोक आहेत. आणि भविष्य काळामध्ये याचं तुम्हाला नेतृत्व करायचं आहे, करायची आमची अपेक्षा आहे पूर्णपणे. म्हणजे तुमची पूर्णपणे तयारी आहे? तयारी आहे. म्हणजे ह्या लोकांसाठी जे कुठं काय कमतरता आहे ज्या भागात, जे कमतरता त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की त्याचा पाठपुरावा करून आम्ही महासभेत जाऊन त्याचा आवाज उठवून त्याचा निधी मंजूर करून हे काम करण्यास आम्ही एवढं कॅपेबल आहोत. मग आता मी तुम्हाला तयारी आहे असं काय म्हटलं, कारण भागामध्ये विद्यार्थी असतात, तरुण लोक असतात, ज्येष्ठ लोक असतात, वृद्ध महिला असतील, वृद्ध महिला असतील, या प्रत्येक कॅटेगरी मधल्या लोकांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या, पण त्या भविष्य काळामध्ये तुम्हाला जाणून घ्यावे लागतील, त्याच्यासाठी काम करावं लागेल. हे ह्याची सगळ्याची तयारी तुमची आहे. मासाळे सर, खरं तर या निमित्तानं आज तुम्हाला संधी आहे या प्रभागातल्या लोकांना, तुमचा प्रभाग क्रमांक 10 आहे, ज्याच्यासाठी तुम्ही तुमची खरं तर इतकी तळमळ आहे, खूप आहे, लहानपणापासूनच कष्ट आणि त्याच्यानंतर परिस्थितीमध्ये झालेला बदलाव
खरं तर परिस्थितीत बदल झाल्यानंतर माणसं लोकांना विसरतात, पण तुमच्या बोलण्यातून मला जाणवलं की आजही तुमच्या मनामध्ये प्रभागाविषयी, समाजाविषयी एक आपुलकीची भावना आहे. मग या निमित्तानं या प्रभागातल्या लोकांना तुम्ही काय आवाहन करताय? आज तुमच्याजवळ संधी आहे. माझी हात जोडून या प्रभागातल्या सर्व आमच्या मित्रमंडळी सर्वांना, माझ्या समाज बांधवांना, माझ्या बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे की इथून पुढच्या काळात जे आता पुढचं इलेक्शन आहे आता महापालिकेचं, मला एकदा महासभेत जायची संधी देऊ दे आणि ह्या सगळ्यांची जेवढी काही समस्या आहेत ते समस्या मी सोडवण्याचा तनानं मनानं धनानं प्रयत्न करीन आणि या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सगळ्यांनी मला पाठबळ द्यावं, मला आशीर्वाद द्यावा आणि परमेश्वर कृपेनं माझ्याकडे आहे पोटापुरतं आणि इथून पुढच्या काळात जे मला आयुष्य हे पुढे समाजासाठी घालवायचं आहे आणि काय तर तुम्ही मला एक संधी द्यायची ना, या संधीचं सोनं करून मला तुमचं जे काय आता जे तुम्हाला कमतरता भेडसावत्या ती कमतरता भेडसावली म्हणून मी ह्या प्रभागात इलेक्शनच्या माध्यमातून तुमच्या सेवेस येण्यास मी कटिबद्ध आहे आणि कधी तुम्ही मला हाक मारा, मी तुमच्या सेवेस हजर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मासाळे साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आमच्याशी चर्चा केली, मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि या प्रभागाविषयी तुमचं असणारं विजन तुम्ही आमच्याशी खरं तर शेअर केलं. तुमच्या पुढच्या वाटचालीला, तुमच्या प्रत्येक पावलाला माझा प्रभाग माझी जबाबदारी या आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं अत्यंत मनापासून शुभेच्छा, सदिच्छा. आमच्याशी आपण चर्चा केली, गप्पा मारल्यात, यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. लोकवेळ हे होते माननीय अशोक चंद्रप्पा मासाळे साहेब, जे सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकसनशील दृष्टिकोन घेऊन या प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधला. या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशाच विविध उमेदवारांशी आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा माझा प्रभाग माझी जबाबदारी. नमस्कार.